झालेला आहे आता. धन्यवाद धन्यवाद. विकास दसकर जिकडे असेल त्यांनी मंचावर संपर्क साधावा. विकास दसकर. ओव्हर टू मिस्टर भरत मोरे. येस, थँक्यू समादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गडाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून इथे आलेले सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात ऐकतात वसई विरार बॉक्स अंडाराम क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 6 आणि जे संघ या स्पर्धेमध्ये 8 क्वालिफाय होताना दिसले 16 संघांमधून. त्या संघांपैकी पहिली मॅच अतिशय चांगला फटका आहे एक्झिक्यूट केला गेला. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. पहिला संघ क्वालिफाय झाला होता यशराज वॉरियर्स आणि त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत आई भवानी ट्रॉफी हाऊस हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता A ग्रुपमधून. B ग्रुपमधून जो संघ क्वालिफाय झाला होता तो होता रेहान. अच्छा, त्या सर्व संघांमध्ये मॅचेस आता मी अनाऊन्स करतोय. पहिली मॅच चालू आहे. त्यामध्ये एका बाजूला साई असती सायबा आणि त्याच्यासमोर संघ खेळताना दिसतो आई भवानी ट्रॉफी हाऊस. मॅच नंबर 2 आई भवानी रेहान दुर्गेश 11 वर्सेस इकरा CC या दोन संघांदरम्यान यापुढची मॅच. आणि तिसरी मॅच असेल सायबा वर्सेस तेजस 11 आणि तिसरी मॅच यशराज वॉरियर्स वर्सेस अष्टविनायक विरार. चौथी मॅच आहे सायबा वर्सेस तेजस 11. विकास धसकर चिका आपण मंचावरती या. सो मॅचच्या दिशेने जाणार ज्या ठिकाणी पहिलं षटक सुरू झालंय आणि पहिल्या षटकाची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने झाली आहे. करण गवळी यावेळेला आपल्या हातामध्ये शस्त्र घेत असताना फक्त 4 धावा खर्च केल्यात. सर्कलचं क्रिकेट आपण पाहतोय आणि सर्कलचं क्रिकेट पाहत असताना एकच मनामध्ये विचार येतो की इतक्याशा C फॉर्मॅटमध्ये आपण जर का 24 चेंडूमध्ये 30-35 धावा करतो तर या सर्कलमध्ये किती धावा बनाव्या. परंतु सर्कलमध्ये तितक्या धावा बनत नाहीत. काल 40चा बचाव 42चा बचाव पाहिला, 45चा बचाव पाहिलाय आणि 57चा पाठलाग सुद्धा पाहिलाय. आणि म्हणून पहिलं षटक संपन्न होत असताना 4 धावा धावफल करती टीम साई असते साहेबाच्या. थँक्यू डीजे. ज्या प्रकारे C फॉर्मॅटमधून सर्कल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली तसं अनेक क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडाली आहे फिल्डिंग करत असताना की या फॉर्मॅटमधून या फॉर्मॅटमध्ये एंटर होत असताना चेंडूला जज करणं, मैदानाच्या चारी बाजूने म्हणजे चारी कोपऱ्यांमध्ये उभे राहत असताना वेगळं फील येणं आणि त्यानंतर तो कंपट सुटल्यानंतर भिन्न संघामधून खेळणं हे दडपण प्रत्येक क्षेत्ररक्षकावरती होतं. नवीन गोलंदाज सिद्धार्थ डोके येतोय. केदार देसाई मुजम्मिल खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतिभावान खेळाडू आहेत दोन्ही आणि दोघांनीही अतिशय चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये खेळत असताना दाखवला होता आणि कोणताही सामना न गमवत असताना हा संघ क्वालिफाय होताना दिसला होता. आणि त्यांच्या समोर असणारा संघ त्याने एक धक्का पराभवाचा खाल्लाय. सांगणे तात्पर्य एकच आहे, एकाला माहिती आहे आपण कुठे चुकलोय परंतु दुसऱ्याला चूक अजून समजलेली नाहीये कारण त्याने दोन्ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे चूक करण्याची वेळच आलेली नाहीये. त्यामुळे या स्थितीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकत असताना कोणता संघ बाजी मारतोय यावरती नजर असणार आहे. हे शानदार आयोजन आमच्या संपूर्ण सहकार्त्यांचं मनापासून आभार ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान दिलंय. चेंडू अडवलाय आणि एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक अतिशय शानदार फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार चौकार.
थँक्यू आणि आमचे गुणलेखक स्मशान आज सांगतायत की आज एक अर्धशतक सुद्धा झालंय. यावेळेला चेंडू अडवला गेला, फेकी झाली. ओहो, फेकी होत असताना कंट्रोल मध्ये गॅदर सुद्धा होत आहे आणि एक डाऊन कंप्लीट केली जाते. एक अर्धशतक आलंय प्रदोष बैकरच्या नावे आणि ही अचिव्हमेंट आहे VPL मधली. वन टू गो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी वेगानं, परंतु तोपर्यंत एकदा कंप्लीट झाली आहे. धावपलकरती धाबा जर आपण पाहिल्या तर 12 आहेत आणि 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. अजूनही 3 षटकाचा खेळानं शिल्लक आहे. थँक्यू. 3 षटक अजून शिल्लक आहेत. करण गवळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इंटू गॅप. व्हॉट अ शॉट. अफलातून कव्हर ड्राईव्ह आणि त्याच्या बदल्यात मिळतात 4 धाबा. थँक्यू. गेअर बदलणं गरजेचं होतं आणि गेअर बदलत असताना पहिला चेंडूवरती चौकार आणि यावेळेला ऑन साइडला धावचीची संधी, पंचबोट हवेमध्ये आणि पहिला हादरा आणि त्यानंतर रिव्ह्यू सुद्धा रेफर केलाय. थँक्यू डुसे. पहा कशा प्रकारे हा चेंडू लावला गेला स्टंपला, केव्हा लावला गेला पंच पाहतील. निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर या पाहतायत. आणि रिझल्ट कोणाच्या बाजूने जाईल बघा. कशा प्रकारे चेंडू इथे लावला गेलाय. क्लोज डिसिजन आणि क्लोज डिसिजन मध्ये पंचांचा निर्णय आलाय. गडी बाद आणि मुजम्मिल खानला माघारी परतावं लागतंय. पहिला हादरा साई असती साहेबा या संघाला. 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे, परंतु जी स्टार्ट मिळणं गरजेची होती ती स्टार्ट मिळालेली नाही अजूनही. आणि ती स्टार्ट मिळायला न काढणं दडपण वाढत गेलं होतं आणि ते दडपण वाढल्यानंतर विकेट आली धावचीच्या रूपाने. नवीन फलंदाज हितेश सहानी म्हणजेच रबाडा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि असं असताना केदार देसाई काय पवित्र आजमावतोय. यावेळेला चेंडू, ओहो, खूप सारा वेळ होता, वेळेचा फायदा उचललाय, वेळेचा सदुपयोग केला आणि चेंडूला पाठवून दिलं थर्ड मॅन सीमारेषा पार. VPL चौकार. आणि या चौकारांशी VPL मधील 300 चौकार आतापर्यंत लगावले आहेत, म्हणजे हा 300वा चौकार होता. ही सुद्धा एक अचिव्हमेंट आहे VPL ची. एक रन वगळता 2 चौकार आलेत या षटकामध्ये. धावचीची पुन्हा एकदा संधी फेकी झाली होती, परंतु या फेकीमध्ये तितकासा प्रभाव नव्हता.
केदारने स्ट्राईक रोटेट केली चौकार आल्यानंतर आणि ही चांगली बाब आहे. एक विकेट गेल्यानंतर जबाबदारी केदारवरची सुद्धा वाढली आहे आणि त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे हे त्याला माहीत आहे आणि म्हणूनच इथे स्ट्राईक रोटेशनचा पवित्रा त्याचा पाहायला मिळाला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. 21 वरती धावफलक थांबलंय. टीम साई असती साहेबाचं आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबलपाडा हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस सुद्धा होणार आहे नेक्स्ट मॅचचा. मोठा फटका. हो व्हॉट अ शॉट. फुल टॉस होता. त्या आमंत्रणाचा स्वीकार झालाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पार. चौकार. धावफल करती धावा 25. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर वन अनदर बाउंड्री. या षटकामधील 4था चौकार आलाय आणि या मॅच मध्ये पलटवार केलाय टीम साई असती साहेबाने. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली स्थिती सध्याला साई असती साहेबाची पाहायला मिळते एका गड्याच्या पतनानंतर, कारण 45-50 हे धावफलक सुद्धा वाचवण्यासाठी पुरेसं आहे असं आपण काल पाहिलं होतं. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील विघ्नेश साखलतोडे, समोर असणारे केदार देसाई. सेन्सिबल पारी खेळतोय केदार. कशा प्रकारे धावफलकाला पुढे न्यायचं चांगल्या प्रकारे त्याला माहिती आहे आणि आतापर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहत असताना प्रत्येक चेंडूवरती योग्य ती नसीहत दिली त्याने. आता जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न विघ्नेशच्या माध्यमातून झाला आणि तो टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली सुद्धा राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, भुई सपाट चेंडू, डॉट बॉल. यावेळेला वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच लेंथवरती त्याच लाईनवरती टाकण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट फसलाय आणि चांगली फिल्डिंग होत असताना अंकित ज्याची तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते. हितेश रबाडा काय तिसरा लगातारचा चौकार लगावेल का यावरती सुद्धा नजर असणार आहे. 2 अफलातून बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आल्यात आणि त्या चौकाराने साई असती साहेबाच्या आशांना पल्लवित केलंय. 4थं षटक मार्गस्थ आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी झाली आहे. धावचीची संधी, परंतु त्या संधीचं सोडं होणार नाही आहे कारण रबाडाने चपळाईने धाव पूर्ण केली आहे. रेहान दुर्गेश 11 आणि इकरा सीसी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. लास्ट 3 बॉल रिमेनिंग ऑफ दी ओव्हर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे. करण गवळीने स्टेपची अपील केली आहे. खूप दिवसानंतर त्याच्या मुखातून हा व्हॉइस आलाय. धावफल किती धावा 32 आहेत. 4थं षटक मार्गस्थ. हो वेगवान चेंडू जास्तच वेगवान. बॅट उचलण्याची सुद्धा संधी दिलेली नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. विघ्नेश साखलतोडे मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवणारा वसई तालुक्यामधील दुसरा खेळाडू ठरलाय आत्ताच झालेल्या SPL मध्ये. 1 to go. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अडवलाय. धाव सुद्धा चपळाई न पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 4थ्या षटकाचा खेळ संपतोय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. फक्त 4 धावा या षटकामध्ये आल्यात आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक आता बाकी आहे. 33 वरती धावफलक थांबलंय. इंटरेस्टिंग मॅच होणार आहे ही. कितीही धावा बनवत त्या धावा बनल्यानंतर त्याचा पाठलाग होण्यासाठी धडपड होईल, त्याचा बचाव होण्यासाठी धडपड होईल आणि त्या सर्व जुगलबंदीमध्ये कोणता संघ बाजी मारेल यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. नॉकआउट स्टेज मध्ये आपण आहोत जिथे जो संघ पराभूत तो स्पर्धेबाहेर होईल आणि सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ बक्षिसासाठी पात्र होणार आहे. याला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेला. धावचीची संधी, परंतु यावेळेला चेंडू हातामध्ये राहिलाय की नाही आणि त्यामुळे
कोणत्याही प्रकारे हानी झालेली नाहीये फलंदाजाला. एकदा धावून कंप्लीट केली जाते. मैदानाच्या चारी बाजूने खेळण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहे, ज्याच्या रिस्टमध्ये चांगली कला आहे, असाच फलंदाज या फॉर्मॅटमध्ये सर्वात जास्त यशस्वी होताना दिसतो. आणि म्हणूनच रिस्टचा वापर कोण करेल यावेळेला. चेंडू गेलाय वेगानं निघून. यूज ऑफ द पेस. चेंडू सीमारेखा पार थर्ड मॅनला गाठत असणारा दणदणीत खणखणीत VPL चौकार. थँक्यू जे पहिली दाब एक आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्याने केदारने पुन्हा एकदा आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. या फॉर्मॅटमध्ये केदार खूप चांगला खेळ करतात. हे या अगोदर सुद्धा आपण पाहिले ज्यावेळेला अष्टांगिक विरारच्या माध्यमातून लास्ट इयर केदार खेळत होते. यावेळेला ॲज अ आयकॉन म्हणून साई असती सायबा या संघामध्ये ते खेळ करताना दिसत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. मनीष शिंदेळकर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंगमध्ये तो एफर्ट दिसलाय आणि म्हणूनच 3 धावा संघासाठी वाचवल्या गेल्यात. एक धाव वाचवली आहे परंतु स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली आहे. एक धावा आली आहे आणि असं असताना धावफलकात 39 धावा पाहायला मिळत आहेत. इथून पुढे येणाऱ्या मॅचेस 40, 45, 50, 55 या घरातल्या असणार आहेत आणि त्याच्यामधली ती खरी जुगलबंदी आपल्याला बघताना मजा येईल. कारण सर्वांनी आपल्या लीग स्टेजच्या मॅच म्हणजे साखळी सामने खेळून ते नॉकआउटमध्ये आलेले आहेत आणि त्यावेळेला कोणत्या प्रकारे चुकी होणार नाही याचा ते प्रयत्न करतील. यावेळेला स्कूपचा फटका. स्कूपद्वारे मारलाय हा चौकार. 4 धावा. थँक्यू. मागे आलाय चेंडू. चौक पुन्हा एकदा यावेळेला स्वीप काढायचा प्रयत्न. फॉलोविंग स्वीप खेळायचं होतं परंतु चेंडू बॅटवरती प्रॉपर आलेला नाहीये. त्यामुळे एकदा धावून पूर्ण करताना पाहिलं हितेश रबाडाला. धावफलक 44 वरती येऊन थांबले. दोन्ही संघांमध्ये फलंदाजी गोलंदाजी समान गुणवत्तेने भरलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा इथून पुढचा येणारा खेळ सुद्धा पाहणं रोचक ठरेल. पॅडल स्वीप करायचं होतं. चेंडूला अडवलंय. धावचीची संधी आणि केदार बाद. शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव नाही आणि 45 एक धाव आली. माफ करा, सिंगल आली आहे. 45 धावा धावपलकावरती आणि त्यामुळे 46चं टार्गेट सेट केलं गेलंय टीम साई असती साहेबाकडून टीम आई भवानी ट्रॉफी हाऊस या संघासमोर. नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही कर्णधार तिथे उपस्थित झालेत. एका बाजूला फरीद शेख, त्याच्या समोर विकास दसकर. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित विकास किशोर सरांच्या हस्ते. किशोर सरांना विनंती करेल की आपण मंचासमोर या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. समोर या दोन्ही कर्णधाराने. जावेद मंसूरी. जावेद मंसूरी. जावेद मंसूरींना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा मंचाजवळ.
धन्यवाद टीचे. तर विकास पाटील यांच्याकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. धन्यवाद भरत. मी किशोर सरांना या ठिकाणी विनंती करतो. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. दुसरी क्वार्टर फायनल रेहान दुर्गाश 11 विरुद्ध इकरा सीसी टेल आलेला आहे. आणि या ठिकाणी धन्यवाद सर, तुम्ही आसनस्थ व्हा. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो रेहान दुर्गेश 11 यांनी. आणि विकास काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण आहे. कालचा पूर्ण दिवस गेला, आजचा पूर्ण दिवस गेला, चांगले सामने झाले, चांगल्या टीम या मॅचच्या बाहेर गेल्या. तर कशा प्रकारची रणनीती डोक्यात घेऊन हा महत्वाचा नॉकआउटचा सामन्याची तयारी केली आहे? हो नक्कीच, आमच्या समोर पण चांगला संघ आहे आणि त्यांची आताच मॅच झाली ते आम्ही बघितले आणि त्याचनुसार आम्ही रणनीती करू. आणि कालच्या आणि आजच्या रणनीतीमध्ये काय फरक असणार आहे? कशा प्रकारचा खेळ खेळायचं तुम्ही ठरवलंय आजच्या या नॉकआउट स्पर्धेत? काय नाही, म्हणजे जे काल झालं तेच आम्ही आज करण्याचा प्रयत्न करू, 100% देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद विकास. फरदीन भाई, एक बार बोल सकते कि आप ऑलमोस्ट बाहर जा रहे थे लेकिन आपने कमबैक अच्छा किया, अच्छी बॉलिंग की, अच्छी फील्डिंग की, अच्छी बैटिंग की और आप यहाँ पे नॉकआउट स्टेज में यहाँ पे आए हो. और दुर्गेश का एक बड़ा संघ, एक बड़ा टीम आपके सामने, तो क्या रणनीति आपके मन में कि किस प्रकार का खेल करना चाहिए उनके सामने? दुर्गेश एक अच्छा टीम है और उनके सामने सारे प्लेयर जो भी है वो 100% देंगे इंशाल्लाह. और अभी कैसा कि अंडर लाइट्स में तो थोड़ा स्कोर कम होने लगा है, अभी उसके हिसाब से देखे स्कोर सेट करेंगे. और अभी तक तो ग्रुप स्टेज में मैच था लेकिन ये नॉकआउट का मैच है. इस कुछ स्पेशल ये मैच के लिए कुछ स्पेशल रणनीति है आपके मन में? स्पेशल तो कुछ है नहीं ऐसा, बाकी 100% देना है. थैंक यू फरीद. ओवर टू मिस्टर भरत. येस, थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय रेहान दुर्गेश 11 आणि यावेळेला हो व्हॉट अ शॉट. विशाल पाटीलच्या बॅटमधून येतोय करारा प्रहार. मिडविकेट सीमा रेखा पार. VPL चौकार. थँक्यू डिझे. आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आतापर्यंत काय घडलंय? 10 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न या चेंडूवरती केला गेलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. रत्नेशची एक धाव येताना पाहायला मिळते. लास्ट डिलिव्हरी समोर निकेतन दामने, विघ्नेश साखलतोडे त्याच्या समोर आहे. यावेळेला रिव्हर्स अटॅम्प. व्हॉट अ शॉट. हलकेसे आणि हे समजू सुद्धा दिलेलं नाही. हा चेंडू कशा प्रकारे फरार झाला इंटू द गॅप फॉर रन्स. थँक्यू डीजे. 24 चेंडू 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि टीम मीटिंग बोलावली गेले. का बोलावू नये, गरजेचं आहे. टीम मीटिंग नाही बोलावली गेली तर सोल्युशन कशी निघणार? कारण अजून एकही विकेट गेलेली नाहीये आणि त्यानंतर दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जातं यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. ॲज युजल समीर विचारे याला आमंत्रित करण्यात आलंय. कालचा दिवस समीरसाठी खूप मोठा होता. लगातार 2 प्लेअर ऑफ द मॅचच्या टी-शर्ट त्याने मिळवल्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्याच्या गोलंदाजीमधील कमाल. एका वेळेला 7 धावा खर्च केल्या, एका वेळेला 13 धावा खर्च केल्या, दुसऱ्या वेळेला 15 धावा खर्च केल्या, एकदा 3 विकेट घेतले, दुसऱ्या वेळेला 2 विकेट घेतले. आणि अशा या सर्व स्थितीमधून त्याने सायस्ती साहेबासाठी बहुमूल्य कामगिरी केली आहे. आणि तो गोलंदाज समोर विशाल पाटीलच्या आणि पहिला चेंडू बीट विथ कंट्रोल चेंडू हाताळला. टप्पा पडल्यानंतर जे काही चेंडूने वळण घेतलंय त्याला जज करता आलेलं नाहीये विशालला. पहिला चेंडू डॉट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगलसाठी जातोय आणि स्ट्राईक रोटेट केली जाते या चेंडूवरती. कारण पहिल्या चेंडूवरती विशाल बीट झाले होते. द पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी स्ट्राईक रोटेशन
मस्ट इम्पॉर्टंट हे माहीत आहे दोन्ही फलंदाजांना आणि त्यामुळे ते कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असताना जी सुरुवात मुझम्मिल खान आणि केदार देसाईने केली होती, सुरुवातीला मोठे फटके मारले नव्हते आणि ज्यावेळेला संघाला गरज होती त्यावेळेला मात्र मोठ्या फटक्या आल्यात आणि अखेरकार इथे एक धावचीची संधी चालून आली होती, ती मात्र मिस होताना दिसते. फुल टॉस बॉल होता, चेंडू सीमारेषा पार दांड गरजेचं होतं परंतु गेलेला नाहीये. समीर विचारे ट्रम्प कार्ड बॉलर आहे, कमबॅक करून देणं हा खेळाडू चांगल्या रीतीने जाणतो. आतापर्यंत त्याने ती चांगली कामगिरी केली आहे. ओहो हातामध्ये चेंडू, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. विशालने चेंडू अडवला, विशाल सिंग चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं आणि विघ्नेश साखलतोडेच्या रणनीतीवरती ज्यावेळेला रोख लागावला जाईल त्यावेळेला त्याच्यावरती सुद्धा अचानक प्रेशर येईल आणि या व्यूहरचनेने खेळण्याचा प्रयत्न साईएसटी साहेबा सध्याच्या घडीला करते. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न विशालने प्रयत्न केले, चेंडू अडलाय का शेवटच्या क्षणाला चेंडूने दिशा बदलली आहे आणि निघून गेलाय सीमारेखा पार चौकार. परंतु एफर्ट ला जवाब आहेत, शानदार आहेत आणि म्हणून टाळ्या सुद्धा आपोआप तिथे वाजल्या होत्या. धावपल करती धाबा 21-21. वन टू गो, लास्ट बॉल. समीर विचारे समोर विशाल पाटील. या बॉलला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक चेंडू होता आणि त्याला परखत असताना दिशा दिली होती जरूर. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि मार्क रॉड्रिक्स त्या ठिकाणी चेंडू अडवतात. तोपर्यंत एकदा कंप्लीट 18-24 ची किंवा इक्वेशन आली आहे. पाहुयात काय घडतंय काय बिघडतंय, तोपर्यंत ऐकूयात एक मधुर संगीत. थँक्यू 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 डीजे. धावफलक तितकंच अवघड नाहीये या इक्वेशन मधून मॅचला वाचवणं. हो विशालचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि विशालला केलंय बीट आणि त्यानंतर मैदानाबाहेर सुद्धा काढलंय. विकेट येते, पहिला राई भावने ट्रॉफी संघाला गॉन. थँक्यू डीजे. विकेट आली आणि विकेट आल्यानंतर आता कमबॅक करण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे साईएसटी साहेबाची. विशाल सिंग काल सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना दिसले होते आणि आज पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून देत असताना त्याने दाखवले त्याच्या अंगीकृत असलेले कलागुण कौशल्य. आखू टप्प्याचा चेंडू नो लाईनच्या थोडासा पुढे हाताळला गेला आणि त्यानंतर त्या चेंडूवरती कोणतेही मोठं आक्रमण करून दिलेलं नाहीये करण गवळीला. एक धावून कंप्लीट केली जाते. VPL याचसाठी जाणले जाते. नवनवीन खेळाडू इथून उदयाला येतात, नवनवीन खेळाडू यावेळेला सर्वांसमोर सादर होतात आणि नवनवीन कौशल्य सर्वांना पाहायला मिळतं. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग, एक धावून पूर्ण आणि सिंगल धापलकामध्ये ऍड होताना दिसेल.
इक्वेशन 18-24 असलं तरी सुद्धा या 18-24च्या इक्वेशनला 12-22 पर्यंत येणं गरजेचं आहे, 12-20 पर्यंत येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 12-20च्या इक्वेशनला 6-15, 6-14, 7-13च्या आसपास नेणं गरजेचं आहे, जेणेकरून मजा येईल आणि मॅच मध्ये जान झोकली जाईल. चेंडू मागे, शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, थर्डमॅन मध्ये पाठवायचं होतं करणला, परंतु तो थर्डमॅन मध्ये जाऊ शकलेला नाहीये. फिल्डिंग चांगली होतीये आणि गोलंदाजी सुद्धा तितकी ताकदीची. सिंगल धाव मिळेल, 25 धाबा दाखल करते. नो बॉल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय, अडवलाय, फेकी. हो हो, एक धाव मिळेल. धावपल करती धाबा 28. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, परंतु विशालची प्रशंसा करावी ती कमी. ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली, विकेट आली, त्यानंतर मोठाफटका येऊ दिलेला नाही. याचा अर्थ असा की या मॅच मध्ये सायस्ती साहेबाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून झालाय. विघ्नेश साखल थोडे समोर विशाल, शरीरापासून लांबचा चेंडू, याला ड्राईव्ह करायचं होतं, चेंडूवरती गेले नव्हते आणि चेंडू येते डॉट. कहाणीमध्ये ट्विस्ट. इंटरेस्टिंग मॅच होणार आहे. 12-18ची मॅच येऊन थांबली आहे. जे आस्किंग रन 8चा होता तो आता 9चा झालाय. पाहूयात या 12 मध्ये 18 होतात का. तोपर्यंत ऐकूया डीजेला. थँक्यू. 12-18 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आणि गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतात. हितेश रबाडा. निकेतनने पहिलं षटक हाताळलं, दुसरं समीरने, तिसरं विशालने, चौथं हितेशने. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धाबा. ग्राफ डिक्लाइन मारतोय, म्हणजेच उतरता क्रम चालू आहे. आणि असं उतरता क्रम चालू असताना हितेश रबाडा काय अजून याच्यापेक्षा इकॉनॉमिकल षटक हाताळेल की या उतरत्या क्रमाला कुठेतरी वरती जाणारा हा ग्राफ दाखवेल. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, चेंडू हातातून निसटलाय. एक धाव येताना पाहायला मिळते. दोन्ही प्रतिभावान खेळाडू आहेत. करण गवळीला सुद्धा खूप सारा अनुभव आहे. तेजस सेलनच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगलं क्रिकेट त्याने अनेक मैदानावरती सादर केलंय. आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश साकलतोडे, VPL फेवरेट प्लेअर आहे. VPL चा हॉट फेवरेट प्लेअर मानला जातो, कारण सीझन 3 आम्हाला अजूनही आठवते. त्याच्यामध्ये तेजस सेलनसाठी खेळत असताना त्यांनी केलेला तो बहारदार खेळ तेजस सेलनच्या कामाला आला होता आणि अंतिम विजेतेपद तेजस सेलनने पटकावलं होतं. फेकी झाली, एक धाव आली, परंतु या एका धावेने मॅच मधील इक्वेशन मध्ये बदल होतोय. आस्किंग रन रेट हळूहळू मंद गतीने पुढे जाताना दिसतोय आणि वाढताना दिसतोय. आणि त्यामुळे आई भावानी ट्रॉफी हाऊसचं डगआउट जे आतापर्यंत शांत होतं ते कुठे ना कुठेतरी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. का करू नये, गरज आहे, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. हो, चेंडू इथे शहराचा वेळ, धावचीची संधी आहे. काय गडी बाद होईल का. येस, करण गवळी बाद. डॉट तर असा पण आला असता, परंतु विकेट येण्याचं काही तथ्य नव्हतं. विकेट आली आहे, करणला माघारी परतावा लागेल. अजून एक हात आई भावानी ट्रॉफी हाऊसला. गॉम. थँक्यू.
थँक्यू डीजे. विकेट आली आहे आणि विकेटने आता पुन्हा एकदा एक टर्निंग पॉइंट. ज्या वेळेला पहिली बॅटिंग करत असताना मुझम्मिल खान बाद झाला होता त्यावेळेला विकेट आल्यानंतर धावा वेगानं बनल्या होत्या. इथे विकेट आल्यानंतर काय घडतंय, इथे सुद्धा मंद गतीने चालू असलेल्या मागील 2 षटकाचा धावफलक काय अचानक गती प्राप्त करेल की अजून एक विकेट किंवा काय वेगानं फेकी झाली आहे. धावचीची संधी मिस झाली आहे. विघ्नेश साखल थोडे डेंजर रेंजला होते आणि तिथे स्टंपला चेंडू लावण्यापासून हितेश लांब राहिलेत. एक धाव तोपर्यंत धावून प्रोडक्ट केली जाते. प्रशंसक क्षेत्ररक्षणाची करणं गरजेचे आहे. विशाल सिंगने गोलंदाजासाठी आल्यानंतर त्याने ज्या प्रकारे चेंडू हाताळले त्या चेंडू हाताळत असताना क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगली साथ दिली आहे. चेंडूला बाउंड्रीच्या पार जाऊ दिलेलं नाहीये आणि म्हणूनच मोठ्या फटक्यांना रोख लगावण्यात साई असती साहेबाला यश मिळालंय. लास्ट 2 बॉल रिमेनिंग, 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा होईल. अजून एक डॉट आलाय. 31 वरती धावफलक थांबलाय. परेश दैबावकर काय कालच्या सारखा चमत्कार करेल का. हितेश रबाडा फुलटॉस ऑन साइडला चेंडू अडलाय. वॉट अ फील्ड. सुयोग खांडेकर ने चेंडूला अडवलंय. एक धाव मिळेल आणि 32 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 6 मध्ये 14ची आता गरज आहे. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे आणि असं असताना नवीन गोलंदाज नव्हे तर विशाल सिंग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आणि 6-14 या इक्वेशन मधून काही मॅच जिंकवली जाईल का. जसं मी मागाशी म्हटलं होतं 18-24च्या इक्वेशन मधून 20-22 पर्यंत आणणं गरजेचं आहे. तिथे 18 पर्यंत आणलं. 18 मध्ये आल्यानंतर त्यांना 12-14 पर्यंत आणायचं होतं. 14 पर्यंत येऊन थांबवलंय. आता 6 मध्ये 14 काय त्याला आणि काय 14 धावा वाचवल्या जातील का. जर का ही मॅच काढली तर 1000 रुपये हस्ती स्पोर्ट्स कडून लगावण्यात आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी झाली आहे. धावचीची संधी पंचाकडे लावून अपील. पंचाने तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. गडी बाद आहे का की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहा कशा प्रकारे हा चेंडू अडलाय आणि फलंदाज केव्हा लाईनला पार झाला, केव्हा एसटी वरती चेंडू लावला गेला या सर्वाची शहानिशा झाली आणि अखेरकार नॉट आउटचा इशारा दिलाय. विघ्नेश साखल थोडे स्ट्राईक एंड वरती आहे जिथे 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. काय विशाल सिंगच्या अगेन्स्ट या 5-13 म्हणजे 3 बाउंड्रीजना माड्यामध्ये यश प्राप्त करेल की विशाल सिंग पहिल्या षटकाप्रमाणे या षटकामध्ये सुद्धा आपली कमाल दाखवेल. हो यावेळेला चेंडू निघून गेलाय मागे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. विशाल सिंगची खासियत काय, मागे चेंडू ठेवून आतमध्ये आणत असताना किंवा बाहेर काढत असताना जास्त उसळ मिळत नाहीये चेंडूला आणि त्यामुळे फलंदाजाला रीड करत असताना त्याला मारणं सोपं राहत नाही आणि त्यामुळे विघ्नेश सुद्धा बीट होतोय. 4 मध्ये 12. या चेंडूवरती चौकार नितांत गरजेचा आहे. काय तो चौकार येईल का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरंगळ स्क्वेअर लेग मध्ये गेला एका धावेसाठी. आता 3 मध्ये 11. अब मजा आने वाला है. खरी मजा हीच असते ज्या वेळेला मोठा संघर्ष करून सामना जिंकायचा असतो आणि आई भावनी ट्रॉफी हाऊस साठी ही संघर्षमय घडी आली आहे आणि साई असती सायबा संघ यावेळेला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जसं मी बघाशी उल्लेख केला होता की 40, 42, 45, 50, 55 या रेंजमध्ये आता इथून होणारे सामने होतील आणि त्याच रेंजमध्ये असणारा हा 46चा सामना अवघड होऊन बसलाय.
आई भवानी ट्रॉफी हाऊस साठी आणि यावेळेला चेंडू डायरेक्टली बाहेर गॉन. विकेट येते विघ्नेश. बॅक टू दिलीप पाट. थँक्यू रिजनी. आता शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे आणि असं असताना सिद्धार्थ डोके मैदानाच्या दिशेने आलाय. ड्राईव्ह चांगला आहे. फेकी झाली आहे. नॉट आउटचा इशारा आलाय. अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम साई असती साहेबानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं आई भवानी ट्रॉफी हाऊस या संघाला. हार्ड लक टीम आई भवानी ट्रॉफी हाऊस. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम साई असती साहेबा फॉर टॉप 4. थँक्यू. आणि आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर विशाल सिंग. 2 षटकं 9 धावा 2 गडी बाद हे गोलंदाजी वृत्तकरण आहे. या